हाय व्होल्टेज असणार यात नक्कीच शंका नाही. दोन्ही संघ मातब्बर तुल्यबळ फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण यामध्ये त्यांचं पहिलाच चेंडू तिथे लॉंगॉनच्या दिशेने मारलेला आणि चेंडू जातो सीमापार षटकार. बघितलं तर पहिल्याच चेंडूवर अगदी काउंटर अटॅक 6 धावा. अगदी पहिल्या चेंडूवर आपल्याला घणाघाती प्रहार षटकार पाहायला मिळाला समाधान यांच्या बॅटमध्ये. पुन्हा एकदा स्कोअरची दिशा निवडली. चेंडू जातो सीमापार षटकार. घाणन प्रीमियर लीग षटकार. बॅक टू बॅकचे 2 षटकार. पॉवरप्लेच्या षटकामध्ये अगदी पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय आयपन खेळाडू समाधान यांच्या कडून. तर पुढील चेंडू किरणचा पुन्हा एकदा तडकवलेला चेंडू जातो काव कॉर्नर रिझन मध्ये. चौकार. घाणन प्रीमियर लीग चौकार. अगदी सुरुवातीपासूनच गोलंदाजावर हल्ला करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय समाधान. याच्यातच ते ओळखले जातात. विचार केला तर कुठेतरी गोलंदाजावर प्रहार. सुरुवातीपासून पहिल्या चेंडूला अगदी षटकार, त्यानंतर देखील आपण षटकार पाहायला, त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा लॉंगॉनची दिशा निवडली. चेंडू जातो हवाई सफर करतो 6 धावांसाठी षटकार. घाणन प्रीमियर लीग षटकार. अगदी समाधान अगदी मोठी फटकेबाजी करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पहिले तर पॉवरप्लेचं पहिलं षटक त्या तिथे मात्र आतापर्यंत पाहिलं तर 22 धावसंख्या जमवली गेलेली आहे. विचार केला तर 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं सुरुवातीपासूनच हल्ला करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जातो हवाई करतो हवाई सफर. स्कोर लेग बाउंड्री पार षटकार. घाणन प्रीमियर लीग षटकार. अगदी पाहिलं तर प्रत्येक चेंडूचा अगदी जोरदार समाचार घेतला गेला समाधान यांनी. अगदी जर आपण विचार केला तर समाधान मला वाटतं 400च्या तरी स्ट्राईक रेटने खेळत असतील. 560च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. अगदी काउंटर अटॅक समाधान ऑन फायर. पुन्हा एकदा पडलेला हा चेंडू करतो ट्रॅव्हल स्कोअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि चेंडू करतो सीमापार चौकार. घाणन प्रीमियर लीग चौकार. कडकडीत प्रहार आपल्याला जर पाहायला मिळाले आणि षटकाचा विचार केला तर 32 धावसंख्या बनवली गेलेली आहे. पॉवर प्लेचं षटक अगदी महागड मला वाटतं आतापर्यंत. आपण जर टुर्नामेंटचा विचार केला तर पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये एवढं महागड ठरलं असेल. पहिल्या चेंडूपासून अगदी त्यांनी काउंटर अटॅक जरूर केला, स्वतःवर जबाबदारी घेतली. एकूण आपल्याला 4 हवाई प्रहार पाहायला मिळाले. 4 षटकार जरूर त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 2 चौकार देखील. एकूण षटक पाहिले तर खूपच महागड. तर आता विचार केला तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते उमेश. सामना करतील तो विशाल.
तिथे अगदी हळूवार पद्धतीने चेंडू बॅटची कडा घेऊन फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चौकार नाहीये सर. तिथे थोडस काय तुम्ही आम्हाला कळवलं चौकार काय आहे ते पहा. आत पकडला गेलाय का? ठीक आहे, 2च धावा असतील. विचार केला तर 2 धावा तिथे जरूर मिळाल्या. समाधान यांनी याबद्दलचं षटक अगदी जोरदार फटकेबाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा उमेश सज्ज असतील आणि सामना करतील विशाल. इथे पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न विशाल यांचा. बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला जर येताना पाहायला मिळालेला नाहीये. आणि डॉट चेंडू, मला वाटतं पहिलाच चेंडू अगदी डॉट दुसऱ्या षटकातील. अगदी हळूवार पद्धतीने थर्ड मॅन प्रिझन मध्ये चेंडू ढकलला होता. 1 धाव पूर्ण. आणि आता पुन्हा आपल्या स्ट्रायकला पाहायला मिळतात समाधान, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अगदी फटकेबाजी जोरदार आपल्याला पाहायला मिळाली. हर एक चेंडूवर चौकार षटकार आपल्याला दाखवले. परंतु दोन्ही संघ तुल्यबळ. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ नक्कीच मानला जातो. अगदी तो वार्ड दिशाहीन चेंडू अतिरिक्त धावेमध्ये भर. थोडस कुठेतरी व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु दिशाहीन चेंडू आणि तो 1 अतिरिक्त धाव जरूर मिळाली. अगदी पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न तिथे अलॉंग कार्पेट गेलेला हा चेंडू तिथे थोडासा क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि 2 धावा जरूर मिळाल्या. कनेक्शन जर पाहिलं तर तसं परफेक्ट आपल्याला पाहायला मिळालं नाही समाधान यांच्या बॅटमधून, परंतु अलॉंग कार्पेट गेलेला हा चेंडू 2 धावा तिथे जरूर मिळाल्या. या अगोदरच्या षटकाच्या तुलनेत पाहिलं तर हे षटक अगदी चांगलं उपयुक्ताचं षटक. आणि ते जरूर व्हॅरिएशन केलं, यासाठीच ओळखले जातात उमेश. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग पद्धतीचा वळण घेतलं चेंडू आणि तो फलंदाजाला कोणताही फटका जरूर ठेवता आलेला नाही. आणि डॉट चेंडू तर पुढे सामना चालू होताना. आणि तो पुन्हा वाईड अतिरिक्त धावेमध्ये वर. सामना लवकर सुरू करा. विचार केला तर ढग देखील जमा होत आहेत. वरुण राजाचा काही नेम नाही, तो कधीही पडू शकतो, तो कोणाचंही ऐकत नाही. आणि तो फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. अगदी जर आपण पाहिलं तर
षटक समाप्त. त्रेचाळीस बघितलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनते ती 43. शिवराज नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतात ते शिवराज. तर पहिल्या चेंडूचा शिवराजच्या सामना करील ते विशाल. आणि तो जरूर ऑफ साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, परंतु डॉट चेंडू. पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा आपल्याला जर पाहायला मिळाला. विचार जर केला तर पॉवर प्लेच्या षटकानंतर अगदी उमेश यांचं देखील चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं काही फटके सोडता. पुन्हा एकदा चेंडू उंच जातो आणि तिथे विकेटची संधी होती, परंतु चौकार. 2 क्षेत्ररक्षकाच्या हातामधून तो चेंडू जातो 4 धावांसाठी. टीम कुठेतरी थोडीशी आपल्याला अडचण दिसते. आणि तो चेंडू अगदी तेज स्तरावर फेकला होता, पण तिथे शहानिशा करताना वाईड अतिरिक्त धावमध्ये भर. चान्स जरूर क्रिएट केला होता, परंतु तो त्याच तिथे पकडता आलेला नाही आणि 4 धावा देखील त्यांनी गिफ्ट केल्या. पुन्हा एकदा फुलंडीचा चेंडू तिथे कपिल जरूर लॉंगरला तैनात धावून फेकी करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि आता स्ट्रायकर असतील समाधान. आणि ते नो चेंडू. आणि तो मात्र फुलंडीचा चेंडू कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून जातोय षटकार. पाहिलं तर समाधान अगदी जोरात फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. काउंटर अटॅक समाधान ऑन फायर. तर वैयक्तिक समाधान 11 चेंडू 44 या धावसंख्येवर खेळताना
आणि ते तरकावला जोरात होता. नाशट्रॅकच्या फलंदाजाला तिथे तो चेंडू सरळ होऊन आदळला शरीरावर आणि इथे कोणतीही धाव मिळालेली नाही. डॉट पद्धतीचा चेंडू फटका जरूर जोरात मारला होता. पुन्हा एकदा लॉंगॉनचं क्षेत्र जरूर निवडलं तिथे कपिल कोणतीही चूक करणार नाहीत आणि फेकून देतील तोपर्यंत एक धाव मिळेल. 57 धावसंख्या झालेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि वैयक्तिक मला वाटतं दुसरं संघाचं चौथं षटक घेऊन येतात ते उमेश. धावपालकावर आपण धावा पाहिल्या तर 57 3 ओव्हर कंप्लीटेड. एकदा सामन्याला सुरुवात होताना वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं षटक घेऊन येतो तो उमेश. सामना करतील समाधान. इथे चेंडू जर मारला होता कॉर्नर मधून जातो सीमा पार षटकार आणि समाधान. आपली पिट्टी झालेली आहे. आपल्या निर्णायक मॅच मध्ये अगदी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा तिथे चूक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल करतो फाईन लेग बाउंड्री पार चौकार. 5 धावा. वाईट देखील आहे का? ठीक आहे ठीक आहे. एकूण 5 धावा. वाईट प्लस 4 अशा एकूण 5.
सामना करतील समाधान. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर उमेश. अगदी ते चांगल्या पद्धतीचा चेंडू, एक धाव जरूर मिळाली. आणि तो हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू त्याला हळूवार पद्धतीने ढकलला आणि एक धाव जरूर मिळाली. तर सामना करतील समाधान. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ होतील ते उमेश. आणि तो अडवट्याने मारलेला फटका, तो चेंडू जातो एक बाउन्स सीमा पाचचा कार. विचार केला तर धावसंख्या अगदी बलाढ्य, भरपूर प्रमाणात धावा बनवल्या गेलेल्या आहेत. आणि तो व्हेरिएशन जरूर केलं होतं, परंतु चेंडू जातो हवाई सफर करण्यासाठी 6 धावांसाठी षटकार. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. इथं षटक समाप्त झाले आहे. जर निंबवडे संघाने जर फायनल मध्ये जर आपला विजय मिळवला तर अविराज पोकळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे त्यांना. राघव मिटकरी यांच्याकडून समाधान यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 धावा केल्याबद्दल. 80 धावसंख्या झालेली आहे. आणि आता शेवटचं षटक घेऊन येत आहे ते रोहित. नवीन गोलंदाज असतील तो वैयक्तिक पहिलं संघाचा अंतिम षटक घेऊन येतात ते रोहित. तर निंबवडे संघाने जर फायनल मारला तर अविराज पोकळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे त्यांच्यासाठी. आणि आपण जरा विचार केला तर समाधान वैयक्तिक 62 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. तर नवीन गोलंदाज अंतिम षटक घेऊन येतात ते रोहित. सामना करतील विशाल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सलामीचे दोन्ही फलंदाज अगदी मैदानात
खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका सरळ जातो सीमापार. षटकार. पाहिलं तर अगदी दोन्ही फलंदाज आता तुटून याबद्दल आपण पाहिलं. समाधान अगदी सुरुवातीपासूनच मारत होते मोठमोठे फटके, परंतु त्यानंतर विशाल देखील त्यांच्या पाठोपाठ आता शेवटच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना. आणि ते पुन्हा पॉईंटच्या दिशेने मारला फटका चेंडू करतो ट्रॅव्हल सीमापार. चौकार. आपण जर पाहिलं तर सागर शेट कटरे यांच्याकडून समाधान यांच्या खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि हा सागर शेट कटरे यांच्याकडून एसके फायबर संघाचे संघमालक यांच्याकडून समाधान चव्हाण यांच्या खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना असणार आहे. आणि सागर शेठ यांच्याकडून विशाल गुतगडे यांच्या खेळीसाठी सुद्धा 500 रुपये. जर यानंतर विचार केला तर मुंबई संघाकडून गोलंदाजीसाठी ब्रह्मदेव यांनी जर हॅट्रिक मिळवली विकेट तर अविराज पुकळे यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. पुन्हा एकदा जोर मारला आणि अजून एकदा रिवार्ड म्हणजे 6 धावा. षटकार. आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून आपल्याला अगदी मनोरंजन पाहायला मिळतं. अशा पद्धतीने क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळावा असं प्रेक्षकांची इच्छा असते. प्रत्येक कॅच 100 रुपये. आणि पुन्हा एकदा हा उंचाचा षटकार मारलेला जातो सीमापार. षटकार. हा बोला. ब्रह्मदेव मी जर यानंतर गोलंदाजी करताना जर हॅट्रिक घेतली विकेट तर 500 रुपये असतील अविराज पुकळे यांच्याकडून. आणि साहेबराव यांच्या प्रत्येकी कॅचसाठी 100 रुपये अशी भरमसाठ आपल्याला बक्षीस पाहायला मिळतात. आणि किती मारल्या समाधान? 110 जिंकायला